वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. VGPL सीझन 4 दुपारचं सत्र आपण बघू शकतायत. क्वालिफायर 2 ला सुरुवात होते. खूप सुंदर पद्धतीने खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना दोन संघ आमने सामने. एके ठिकाणी जय शिरवली आणि जियांशी 11 कनेर हे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकताय. दोन्ही संघांना शुभेच्छा असणार आहेत. बेस्ट ऑफ लक. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर तदनंतर संपूर्ण प्रेक्षक गण यांचं आपण सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. स्टार्ट ऑफ द मॅच. क्वालिफायर 2 दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिला चेंडू कट केलाय. पॉइंटच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि अगदी म्हणायचं झालं तर थ्रो केला गेलाय. बॅकअप करिता खेळाडू आलेत. अगदी एक धाव मात्र कंप्लीट करत असताना मात्र एक धाव झाली नाहीये. चांगल्या पद्धतीने वेट अँड वॉच केलं. ट्रान्सफर करत असताना पॉइंटच्या रिझनमध्ये खेळून काढलं आणि तिथे चेंडू निघून गेलाय. डॉट बॉल. पॉइंट आहे. कव्हर पॉइंट. त्यानंतर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आपण बघू आहेत मिड ऑफ 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. त्यानंतर विशाल दोदडे लॉंगनच्या रिझनमध्ये बघू शकताय. चेंज ऑफ पेस केलंय ऑन साईडला परंतु फुलर लेनची डिलिव्हरी इनटू द गॅप. चेंडू 1 धाव 4 धावा. चौकार. इनटू द गॅप. जबरदस्त स्ट्रोक. 4 धावा स्कोर कार्डवर जित होत आहेत. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज यावेळी सज्ज होतोय. कुडप्याचा चेंडू होता. चेंडू फारसा चांगला नाहीये परंतु इथे आपण बघायचं झालं तर चांगल्या पद्धतीने चेंडू रिलीज केला गेला. हेमंत जाधव हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. अगदी आपण बघू शकताय दुपारचं सत्र जिथे क्वालिफायर 2 मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आई गौदवी चांदी वेट करत असेल की कुठला संघ त्यांच्या समवेत खेळताना बघायला मिळेल. पुन्हा एकदा ऑन साईडला यावेळी क्षेत्ररक्षक आहे अंकित परंतु त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू फरार होत असताना 6 धावा. षटकार. 6 इन अ रो. दहा धावा स्कोर कार्ड लागल्या. चांगला फटका. रोहिदास आता मात्र लयबद्ध होत असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर हेमंत. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न आपण बघू शकता. टॅप केलं जातं. विशाल पारदी फील्ड करत असताना थोडीशी फंबल होते आणि फंबलचं कारण एकेरीला दुहेरी धावेमध्ये परिवर्तित केलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत. दुहेरीच्या मदतीने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचलंय. 12 अंकांवर 12 रन्स ऑन कार्ड. 12 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. अगदी मुख्य व्यासपीठावर आपण बघू शकता या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आदरणीय सन्माननीय सचिनजी माळवी साहेब उपस्थित आहेत आणि आज अगदी मात्र वेळात वेळ काढून ते उपस्थित आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने रंगतदार स्थितीमध्ये. यावेळेस बॅटची एज लागले आणि फलंदाज बाद झालाय. पहिला धक्का. रोहिदास किणी याच्या खेळीला पूर्णविराम. थँक्यू. अगदी मार्जिन ऑफ एरर रिच अँड टेकन. सुंदर पद्धतीने आपण बघू शकताय तर गोलंदाजी करत असताना 12 अंकांवर 1 गडी बाद अशी स्थिती आपण बघू शकतायत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एकंदरीत 1 डाऊन बॅटर लेफ्ट हँडर योगेश बनसोडे याला पण बघताय. 12 धावा लागल्या गेल्या. सुरुवात चांगली झाली होती परंतु कंट्रोल ठेवू शकले नाही आणि तिथे बॅटची हलकीशी एज लागली. यष्टीरक्षक याने सुंदर पद्धतीने झेल टिपला आणि विकेटचं पतन होत असताना 12 या अंकांवर स्कोर कार्ड स्थित आहे. VGPLचा थरार रंगत असताना हळूहळू प्रेक्षक वर्गांची संख्या वाढते मैदानाच्या सभोवताली. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जे श्रोतेगण आम्हाला लाईव्ह ऐकतायत बघतायत त्यांचं सुद्धा स्वागत आहे. सुंदर पद्धतीने मागील 6 दिवसांपासून आणि आज या स्पर्धेचा 7वा दिवस अगदी रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. संजयजी घरत, तुषार जिगणी विद्यमान खजिनदार VGPLच्या माध्यमातून आपण बघू शकतायत. एकंदरीत व्यासपीठावर
सुशांत किनी, त्यानंतर मेहुल यांना सुद्धा आपण बघू शकताय मॅचचा आस्वाद घेत असताना. चांगल्या पद्धतीने खेळ करावा लागेल. पहिले षटक विकेट टेकर गोलंदाज बनत असताना आणखी एक विकेट 12 अंकांवर. विशाल दोदडे फुल लेनची डिलिव्हरी हाताळली गेलाय सुंदर पद्धतीने, अप्रतिम. या अगोदर सुद्धा आपण बघितलं, जरी सुद्धा धावफलक खूप मोठ्या प्रमाणात लागलं होतं, परंतु गोलंदाजी तिखट झाली होती विशालाच्या माध्यमातून. आउटस्टँडिंग गोलंदाजी फिगर म्हणावं लागेल विशालाच्या माध्यमातून. एकंदरीत या स्पर्धेमध्ये 12 विकेट सुद्धा त्याच्या नावावर आहेत. अपकमिंग टॅलेंट, काय जबरदस्त पद्धतीने यंदाच्या वर्षामध्ये धावेंची लयलूट बघायला मिळाली. 10 ते 11 फलंदाज असे ठरले पहिल्यांदा ज्याने मात्र 100 पेक्षा जास्त धावा केल्यात या स्पर्धेमध्ये. आणि हा रेकॉर्ड म्हणावा लागेल मागील 3 सीझनचा मात्र रेकॉर्ड ब्रेक केला या स्पर्धेने. सुंदर पद्धतीने धावेंचा वेग मात्र वाढला गेलाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विशाल पुन्हा एकदा सज्ज होत आहे. बॅटिंग स्टान्सवर योगेश बनसोडे. फुललेंची डिवली समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. झेल खाली भावेश्वर टా चुकी करत नाहीये. हर्ष उल्हास, टाळ्यांचा गजर. बॅक टू बॅक दुसरे हादरे योगेश बनसोडे नावाच्या खेळीला पूर्णविराम. DJ Vaibhav in the mix. वेलकम बॅक. 13 रन्स ऑन कार्ड. 2 गडीच्या मोबदल्यामध्ये अगदी पहिला गडी रोहिदास बाद झाला. योगेश सुद्धा बादून तंबूच्या आशाला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किरण गोवारी. एकंदरीत किरण याने सुद्धा मात्र आपण बघू शकता या स्पर्धेमध्ये खूप धावेंचा वेग, याच्या सुद्धा बॅटमधनं 100 धावा आल्यात या स्पर्धेच्या माध्यमातून. आदिश पाटील, त्यानंतर राहुल पाटील आपण बघू शकतायत. हेमंत जाधव, उदय मोहिते, सुशांत उबाळे, नितीन सोमन, संजय घरत आणि त्यानंतर विघ्नेश मल्टी, संतोष मडवी, तुषार किणी. एकंदरीत 10 फलंदाज आहेत ज्याने 100 पेक्षा जास्त धावा केल्यात या स्पर्धेमध्ये. वेलकम आदरणीय सन्माननीय विद्यमान उपाध्यक्ष VGPL रुपेजी पाटील या ठिकाणी उपस्थित होतात. गोड व्यक्तिमत्व आणि त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. हलक्याच्या हाताने सेन्सिबल सिंगल घेतले गेले, स्ट्राईक रोटेट झाले. धावफलक आहेत 14 अंकांवर. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा विशाल. ऑन साइडला सुंदर फटका, कलात्मक, into the gap, no chance for the fielder, get it, 4 run, 4 धावा, चौकार. चौकार येतोय. चौकाराच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचले 18 अंकांवर. खूप सुंदर परफॉर्मन्स आपण बघू शकतायत यावेळेस राजेश यांच्या बॅटमधनं. यावेळेस समोरच्या दिशेने उडवलंय. ही ताकद आहे, ही नजाकत आहे. राजा याच्या बॅटमधनं बिग ब्लास्ट. हाय हॅलो टाटा बाय बाय 6. बडे मंच पे बडा पंच. सुंदर फलंदाजी, हवेच्या अगेन्स्ट मात्र चिरून हा षटकार गेलाय. दाद द्यावी लागेल राजेशाची. भले भले फलंदाज मात्र त्या ठिकाणी प्रेशरमध्ये जातात, परंतु चांगली फलंदाजी होत असताना. फुललेंची डिलिव्हरी आहे, ऑन साईडला खेळला गेला आहे. क्षेत्ररक्षक आहे, धावची तोडण्याची संधी. वेगाने चेंडू ट्रॅव्हल झाला, बॅकअप करिता क्षेत्ररक्षक आल्यात. एकच धावेवर समाधान. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले बोर्डवर 25 अंकांवर. विकेट तर येत आहेत, परंतु महत्त्वपूर्ण गोष्ट काय, GNC11 कनेर संघाकरिता की धावेंचा वेग थांबत नाहीये, हे सर्वात महत्त्वाचं आहे. अटॅकिंग फलंदाजी आतापर्यंत ब्रह्मास्त्र राहिलंय या
संघाचं आणि एकंदरीत 25 धावा 2 गडीच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड आपण बघू शकतायत. घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक आणि त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये बनणार आहोत. थँक्यू. स्कोर कार्ड गोज ऑन 25 रन्स ऑन कार्ड. 25 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. चांगल्या पद्धतीने खेळ करावा लागेल. घड्याळामध्ये 3:44 झालेले आहेत. म्हणजे अगदी आज टाईमनुसार शेड्यूल आपल्याला बघायला मिळतं आहे. वेळेच्या बाबतीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने आज संपूर्ण संघांनी सहकार्य केलं आहे आणि डी फॉर डिसिप्लिन आमच्या संपूर्ण प्रेक्षकांनी दाखवले या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी आनंद लुटत असताना मैदानाच्या चहू बाजूने 25 धावा स्कोर कार्ड लागल्या आहेत 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. थर्ड स्पेलमध्ये पुन्हा एकदा VIP डाईस एंडकडनं आपण बघू शकतायत मिस्टर हेमंत जाधव पुन्हा एकदा सज्ज होतोय. 25 धावा स्कोर कार्डवर लागल्या आहेत. यावेळेस लॉंग स्टॉप रिजनला लॉंग चेस आहे. क्षेत्ररक्षक धावतोय परंतु यावेळेस चेंडू पुन्हा एकदा निघून गेलाय. नशिबाचा चौकार. 4 धावा. थँक्यू. 29 रन्स ऑन कार्ड. 29 धावा स्कोर कार्डवर लागले गेले आहेत. अगदी नशिबाचा चौकार म्हणावं लागेल. खूप सुंदर पद्धतीने यावेळेस ऑन साईडला फाईन लेगच्या रिजन मध्ये फाईन शॉट. क्षेत्ररक्षक आहे परंतु दर्शक म्हणत असताना पुन्हा एकदा चेंडू गॅदर होतोय. 2 बाउन्स नाही 4 धावा. चौकार. येस. चेंडू चला मैदानाच्या आतमध्ये द्यावायचा आहे. विनंती असेल. जो चेंडू गेलाय प्रेक्षकाला विनंती असेल प्लीज आपण तो मैदानाच्या आतमध्ये फेकायचा आहे. जुन्या चेंडू मात्र अवेलेबल नाही आहे. सो जो चेंडू गेलाय प्रेक्षक त्या ठिकाणी बसलेले आहेत त्यांना विनंती असेल की आपण तो चेंडू मैदानाच्या आतमध्ये प्लीज फेकायचा आहे. आदरणीय सन्माननीय दिशान नासिर खान KGN स्टोन क्रशर शिरसाड या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आणि हे मुख्य मान्यवर यांना मी विनंती करतोय की आपण मानपूर्वक आणि सन्मानपूर्वक व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता 51,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य आलंय असं गोड व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय दिशान नासिर खान यांचा आम्ही लाख लाख धन्यवाद व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. खूप मोलाचं योगदान. थर्टी 33 रन्स ऑन कार्ड. 33 धावा. माननीय दिशान नासिर खान यांना विनंती असेल की आपण मुख्य मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. या ठिकाणी स्थानपन्न आहेत आणि त्यांचं मात्र सुद्धा आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून लाख लाख धन्यवाद व्यक्त करतोय. खूप मोलाचं योगदान मोलाचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेकरिता लाभलंय असं दानशूर व्यक्तिमत्व दिशान नासिर खान यांचं खूप खूप धन्यवाद. धावफलक जाऊन पोहोचले. 33 रन्स ऑन कार्ड. 33 धावा स्कोर कार्ड लागल्या. 2.2 चेंडूंचा खेळ झालाय. अटॅकिंग फलंदाजी क्या बात आहे यार राजेश. सुंदर पद्धतीने हाताळली जाते मैदानाच्या आतमध्ये. या खेळाडूला अगोदरच्या मॅचमध्ये मागे ठेवलं होतं परंतु जसा मात्र या खेळाडूला संधी मिळाली तिथून 3 चेंडूंमध्ये 3 षटकार आठवत आहेत आणि तिथून मात्र ओळख निर्माण केली या खेळाडूने आणि आतापर्यंत सुंदर फलंदाजी त्याच्या बॅटमधून होत असताना हेमंत जाधव याला काहीतरी करामत करावी लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा एकदा लाईन भरकटली जात आहे. डाऊन द लेग आहे. अगदी आपण बघू शकतायत पंच वळतायत. वाईटचा इशारा
पंचांच्या माध्यमातून एक अतिरिक्त धाव ही स्कोर कार्डवर जॉईन झाले. एक अतिरिक्त धावेने धावफलक 34 रन्स ऑन कार्ड 34 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. खूप चांगल्या पद्धतीने खेळ करणं खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. एकंदरीत आतापर्यंत चांगल्या रन रेटने धावा होत असताना मैदानाच्या आतमध्ये फुललेंची डिलिव्हरी त्याला उडवलंय, आकाशाला गवसने घातलंय. जबरदस्त, जेवढी उंची तेवढं डिस्टन्स, 6ची मोहर, षटकार. लेट टू लेट परंतु थेट आहे मैदानाच्या आतमध्ये. राजेश सुपर फलंदाजी, अटॅकिंग फलंदाजी, आक्रमकतेचा पवित्रा मैदानाच्या आतमध्ये धारण केलाय. बडे मंच पे बडा पंच देत असताना 40 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या 2.3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. चांगला डिलिव्हरी आहे यावेळेस आपण बघू शकताय. ॲक्युरेट चेंडू निघून जातोय. या डिलिव्हरी करिता खास करून हेमंत जाधव याची ओळख आहे, परंतु आतापर्यंत सूर गवसला गेला नाही आहे. जास्तीत जास्त आउटसाइड द लेग, तदनंतर फुलर लेनच्या डिलिव्हरी हाताळल्या गेल्या आहेत. 4 चेंडूंचा खेळ झाला. या षटकातील 40 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. यावेळेस ऑन साईडला सुंदर फटकाय. चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये, हवा के साथ साथ घटा के संग संग चेंडू फर्रार, 6ची मोहर, षटकार. फोर्टी 46 रन्स ऑन कार्ड, 46 धावा, 9 चेंडूंमध्ये 32 धावेंची इनिंग आकारले, ज्यामध्ये 3 उतुंग षटकार, 3 चौकार. राजेश गोरखणे विरार फाट्याचा ब्रँड झळकत असताना मैदानाच्या आतमध्ये समोरच्या दिशेमध्ये उडवलंय. क्षेत्ररक्षक आहे, परंतु पुन्हा एकदा दर्शक बनताय. चेंडू पुन्हा एकदा वेगाने ट्रॅव्हल, नो चान्स फॉर द फिल्डर, गेट इट, वन बाउन्स, 4 धावा, चौकार. पन्नास धावा स्कोर कार्डवर लागल्यात. एकंदरीतपणे आपण बघू शकताय तर 2 गडीच्या मोबदल्यामध्ये अटॅकिंग फलंदाजी, आक्रमकतेचं दुसरं नाव राजेश. 360च्या स्ट्राईक रेटने मात्र आपण बघू शकताय 36 धावा आणि अगदी 3 षटकांचा खेळ झालाय. 50 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. सांघिक अर्धशतक, जबरदस्त फलंदाजी आणि 3 षटकांकरिता 16 मिनिटं घेतली गेलेत जनमान शिरवली या संघाने. म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या 9 मिनिटांमध्ये 2 षटकं हाताळायची आहेत. आईगाव देवी चांदीप संघ वेट करत असेल की कुठला संघ त्यांच्या समवेत फायनल फेस खेळताना आपल्याला बघायला मिळेल या मैदानावर. अगदी थोड्याच वेळामध्ये त्याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. 36 धाव्यांवर खेळी करत असताना राजेश जबरदस्त फलंदाजी, अगदी आपण बघू शकतायत प्लॅटफॉर्मचा परिपूर्ण उपयोग केला या खेळाडूने आणि अगदी म्हणायचं झालं तर आक्रमकता सिद्ध झाले. जबरदस्त बॅटिंग होत असताना किरण गुवारी एकेडने आपण बघू शकतायत. इथून गोलंदाजी मार्कवर सम्वेक याला आणलंय. सम्वेक याने सुद्धा खूप इम्प्रेसिव्ह कामगिरी केली या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. बेस्ट बॉलिंग फिगर म्हणायचं झालं तर 5 धावा देऊन 2 विकेट या वैयक्तिक त्याचा बेस्ट बॉलिंग फिगर आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये तो फिगर बघायला मिळाला. यावेळी शरीरापासून दूर फेकला गेलाय. स्क्वेअर कटचा फटका, चेंडू पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉइंटच्या रिजन मध्ये वेगाने ट्रॅव्हल होतोय. दोन्ही येडने आता मात्र मार आहे. आगे कुआ पीछे खाई, बचोगे तो बचोगे का से 4 धावा, चौकार. थँक्यू.
चौकार येतोय, चौकाराच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचले अगदी 54 अंकांवर. 54 रन्स ऑन कार्ड, 54 धावा स्कोर कार्ड लागल्या गेल्यात. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज, यावेळेस संवेक. फुलालेंची डिलिव्हरी आहे, ऑन साईडला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक यावेळेस येत आहेत, फील्ड केलं जाईल. अंकित पाटील यांना पण बघताय, चांगल्या पद्धतीने गॅदर झालंय. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीच्या मदतीने धावफलक 55 या अंकांवर. 55 रन्स ऑन कार्ड, 55 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या. एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल होत असताना काहीतरी चमत्कार करावा लागेल जनमान शिरवली या संघाला, कारण की राजेश खूप चांगल्या पद्धतीने खेळ करत असताना मैदानाच्या आतमध्ये लॉंगनच्या रिजनमध्ये खेळून काढलं जात आहे. पुन्हा एकदा अंकित पाटील फील्ड करतायत. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड गोज ऑन 56 या अंकांवर. 56 रन्स ऑन कार्ड, 56 धाबा स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. धावेंवर अंकुश लावण्याचं काम संवेक यावेळेस करत असताना ओव्हर द विकेटने सज्ज झालाय. नासिंगचा ट्रॅक केला आहे सुंदर पद्धतीने, परंतु लॉंग ऑफच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षण आहे, परंतु एन मोमेंटला चेंडू थोडासा बाउन्स झाला आणि तिथून आपण बघू शकताय तर खराब फिल्डिंग आहे पुन्हा एकदा. आणि खराब फिल्डिंगचा मोबदला मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही स्लिपी झाले, तुम्ही स्लोपी झाले, समोरचा संघ फायदा घेणार आहे. आणि अगदी जिथे एक धाव होती तिथे दुसरी धाव आणि दुसरी धावेला तिसऱ्या धावेमध्ये परिवर्तित केलंय. आणि तिहेरीच्या मदतीने धावफलक 59 रन्स ऑन कार्ड, 59 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. सुंदर पद्धतीने खेळ मैदानाच्या आतमध्ये होत असताना एकंदरीत 59 रन्स ऑन कार्ड स्कोर कार्डवर आपण बघू शकतायत. जियांशी 11 कनेर हा संघ मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस फुलटॉस चेंडू दोन्ही हाताने स्वीकारलंय. काय जबरदस्त कणखर फटकेबाजी, राजा गुलदस्त्यामध्ये होता. आता मात्र पूर्णपणे आपण बघू शकतात पॉवरफुल स्ट्रोक, 6ची मोहर, षटकार. थँक्यू. अगदी वैयक्तिक 43 धावेंची इनिंग आकारले राजा याने. जबरदस्त फलंदाजी, अगदी 65 धावा स्कोर कार्डवर लागल्या गेल्या 3.5 चेंडूंच्या समाप्तीनंतर. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस सज्ज होतोय मिस्टर संवेक. यावेळेस मात्र फटका हवेमध्ये. हा झेल महत्वपूर्ण आहे, परंतु यावेळेस झेल सुटला गेलाय. झेल सुटले की मॅच सुटले, कारण की जिथे आतापर्यंत राजे चांगली फलंदाजी करत होता, ब्रेक थ्रू लावण्याचा प्रयत्न, परंतु इथे खराब क्षेत्ररक्षण झालंय. पुन्हा एकदा तेच बघायला मिळतंय. क्षेत्ररक्षणाचा जो दर्जा आहे ना तो मात्र थोडासा खालावलाय. आणि अगदी बॉडी लँग्वेज सुद्धा आपण बघू शकताय जिथे मात्र थोडीशी खालावलाय, कारण की धावफलक वेगाने ट्रॅव्हल झालंय. 66 रन्स ऑन कार्ड, 66 धावा. अजूनही 2 षटकांचा खेळ शेष आहे. या आपण मुख्य मंचाच्या दिशेने जाऊया, जिथे मात्र यथोचित स्वागत आणि सन्मानाला आपण वळणार आहोत. धन्यवाद. हॅलो. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावेत. दातृत्व हे जन्मतः मिळत नाहीत, ते निर्माण करावं लागतं. आणि असं दानशूर व्यक्तिमत्व आपल्या या मुख्य मंचावर उपस्थित आहेत. आदरणीय सन्मान्य श्री जिशान खान, KGN स्टोन्सचे प्रोप्रायटर, ज्यांच्या मार्फत या स्पर्धेसाठी 51,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेल्या सन्माननीय अध्यक्ष सचिनजी माळवी यांच्या हस्ते मायेची शाल, प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि आठवणींचं सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात येत आहे. धन्यवाद सर. आणि राजेश 50 धावा कंप्लीट झाल्यात. चहू बाजूने बॅट दाखवायची आहे. क्या बात है यार, जबरदस्त. बडे मंच पे बडा पंच, ऍब्सोल्युटली सुपर बॅटिंग. हा दुसरा फलंदाज या स्पर्धेमधील ज्याने मात्र अर्धशतक झळकावलंय.
थँक्यू. या 50 धाव्यांकरिता जे संघमालक आहेत वैभव बनसोडे आणि तदनंतर बाळा यांच्याकडनं 1000 रुपयांचं कॅश प्राईज. काही जबरदस्त पद्धतीने आपण बघू शकताय. तर राजेश गोरखणे विरार फाट्याचा ब्रँड झळकत असताना आज VGPL मध्ये आपण बघू शकताय. आणि जे बँड पदक आहे त्या बँड पदकासाठी 200 रुपयांचं कॅश प्राईज जयेश यांच्याकडनं लागलं गेलंय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा विशाल. या एंडने गोलंदाजी करणं तेवढी खूप सोपी गोष्ट नाहीये. एकंदरीत चांगली फलंदाजी होते. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि अखेरकार झेल टिपला जातोय. जिथे अगोदर झेल उडाला होता तिथे मात्र झेल सुटला. परंतु ज्या कामासाठी पाठवलं होतं ते काम अतिशय चोख पद्धतीने, काही जबरदस्त फलंदाजी, अटॅकिंग फलंदाजी आणि जिथे म्हणायचं झालं तर खूप चांगली फलंदाजी, मनमोहक. आणि अगदी आपण म्हणायचं झालं तर आता मात्र फ्रेममध्ये येणार आहे. आणि जेव्हा पुढच्या वर्षीमध्ये VGPLचं 5वं सीझन येईल ना, अगदी या मैदानावर असेल की कुठल्या मैदानावर ठाऊक नाही, परंतु हे सर्व खेळाडू जे फ्रेममध्ये आल्यात नो डाऊट त्यांच्यावर एक चांगली बोली लागणार आहे. म्हणून तुमच्यामध्ये जे टॅलेंट आहे, जे पोटेन्शियल आहे ते तुम्ही मैदानाच्या आतमध्ये दाखवून द्यायचं आहे. गुड कॅच ऑफ क्वालिटी बाय सागर बसवन. या ठिकाणी सुंदर झेल टिपला आणि फलंदाजाचा खेळ यावेळेस समाप्त होत असताना अगदी टाळ्यांच्या गजरामध्ये राजेशाचं स्वागत केलं जात आहे. अगदी दुसरं अर्धशतक या स्पर्धेच्या माध्यमातून आणि अगदी 1000 रुपयांचं कॅश प्राईज आपल्याला बघायला मिळतंय. वैभव आणि बाला यांच्याकडनं मात्र मिळतंय. फुलं लेनची डिलिव्हरी ऑन साईडला खेळलं जात आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. हेमंत जाधव पुढे सरसावत आहेत. एकंदरीत धाव घेतली जात आहे. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर. 73 रन्स ऑन कार्ड, 73 धावा. थँक्यू सो मच आदरणीय सन्माननीय दिशान नासिर खान. तहे दिल से स्वागत आहे आपका आणि थँक्यू सो मच. आपण खूप मोलाचं योगदान या स्पर्धेकरिता दिलं आणि ते गोड व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झाले. समोरच्या दिशेने उडवलंय. क्षेत्ररक्षक तैनात आहे सौरभ, परंतु दर्शक बनतायत. चेंडू वन बाउन्सने गॅदर होत असताना इनटू द वाईडिश लॉंग ऑन रिजन. 4 धावा, चौकार. थँक्यू. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 77 अंकांवर. 4.4 चेंडूंचा खेळ झालाय. अगदी मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल होत असताना जियांशी 11 कनेर हा संघ आपण बघू शकताय. ऑन साईडला किरण सुद्धा लहरामध्ये येतोय, बहरामध्ये येतोय. आता सोडणार नाहीये. आणखी एक तगडा प्रहार. बिग ब्लास्ट. 6 षटकार. थँक्यू. 6 धावा मिळत आहेत. 6च्या मदतीने 83 धावा तब्बली स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. 4.5 चेंडूंचा खेळ झालाय. जी फलंदाजी झाली ना मिस्टर राजेश याजकडनं आणि तिथून मात्र ही लय आता दोन्ही एंडने बघायला मिळत आहे. किरण सुद्धा बहरामध्ये येत असताना आपण बघू शकतात मैदानाच्या आतमध्ये एकंदरीत 83 रन्स ऑन कार्ड, 83 धावा या स्कोर कार्ड लागल्या गेल्यात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज यावेळेस सज्ज होतोय. फुलटॉस चेंडू, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक आहे. हा झेल खूप महत्वपूर्ण असणार आहे. अंकित येतोय आणि अंकित कसल्याही पद्धतीची चुकी बघायला मिळत नाहीये आणि फलंदाजाचा खेळ यावेळेस समाप्त होत असताना फलंदाज बाद. पास्किन उभी रे गोदारा, यो मदा केला तुझून बेरा. पास्किन उभी रे गोदारा, थँक्यू. यो मदा केला तुझून बेरा. पास्किन उभी रे गोदारा. 83 रन्स ऑन कार्ड, 83 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. 4 गडीच्या मोबदल्यामध्ये आपण बघू शकता 5 षटकांचा खेळ झालाय
आणि अजून सुद्धा आपण बघू शकता शेवटचं आणि अंतिम षटक येणं शेष आहे. आणि या शेवटच्या अंतिम षटकामध्ये जर मोठ्या धावा आल्या तर एक चांगल्या टोटलपर्यंत पोहोचण्याकरिता प्रयत्न करतील. 83 रन्स ऑन कार्ड, 83 धावा स्कोर कार्ड लागल्या गेल्या. चांगल्या टोटलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न यावेळेस अगदी दाद द्यावी लागेल. सुरुवातीला 2 विकेट गेल्यानंतर अटॅक सोडला नाही आणि हाच अटॅक आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने स्कोर कार्ड सांगून जात आहे. तब्बल 83 धावा. आजच्या दिवसामध्ये धावेंचा वेग एवढा प्रचंड आहे की मात्र जिथे आपण बघू शकतात गोलंदाजाकरिता पाटा विकेट आहे. सुरेख पद्धतीने यावेळेस स्कोर कार्डवर पुन्हा एकदा धाव सलग 83 अंकांवर. आखोडापेचा चेंडू आहे, त्याला उडवलंय, लॉफ्ट केलंय पॉइंटच्या रिजन मध्ये. लॉंग चेस आहे परंतु चेंडू अखेरकार रेस जिंकत असताना पुन्हा एकदा चौकार. 4 धावा. थँक्यू. चौकार येतोय. चौकाराच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचले. 87 रन्स ऑन कार्ड, 87 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत 5.1 चेंडूंच्या समाप्तीनंतर. आज फलंदाजी जबरदस्त पद्धतीने जियांशी 11 कनेर या संघाने डॉमिनेशन दाखवलंय. सुंदर खेळ. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न परंतु नशिबाची बाउंड्री येते. हे काय घडलं जातंय मैदानाच्या आतमध्ये काहीही मात्र जय हनुमान शिरवलीच्या संघाच्या वतीने जाताना बघायला मिळत नाहीये. आणखी एक चौकार. नशिबाच्या 4 धावा. थँक्यू. 91 धावा स्कोर कार्ड लागल्यात. 91 रन्स ऑन कार्ड. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा लॉंग स्टॉप रिजनला. लॉंग चेस आहे आणि चेंडू अखेरकार पुन्हा एकदा. हो हो, 3 चेंडूंमध्ये 3 चौकार आणि अगदी धावफलक आहे 95 या अंकांवर. थँक्यू. 95 धावा तब्बली स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज ऑन साईडला फटका हवेमध्ये आहे. डीपरनं क्षेत्ररक्षक पुढे सरसावतायत. सागर बसवंत पुढे येत आहेत. तत्पूर्वी दुसऱ्या धावेकरिता वळालेत आणि दुसरी धाव यावेळेस परिपूर्ण झाले आणि दुहेरीच्या मदतीने धावफलक एकंदरीत जाऊन पोहोचले बोर्डवर. 97 रन्स ऑन कार्ड, 97 धावा. क्वालिफायर 2 आपण बघू शकतायत मैदानाच्या आतमध्ये आणि धाव्यांवर धावा येत असताना पुढचा चेंडू आहे परंतु वेध घेऊ शकले नाहीयेत. बॅटची एज लागली असं पंच दर्शवत असताना डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. अगोदरच धावा खूप जास्त प्रमाणात आल्या, तिथून मात्र या धावा अवांतरच्या स्वरूपाने जॉईंट होत असताना 99 रन्स ऑन कार्ड, 99 धावा तब्बली. आणखी एक आकडा 100 गाठत असताना आपल्याला बघायला मिळतोय. आतापर्यंत खूप सुंदर पद्धतीने अगदी पहिल्या चेंडूवर चौकार, तदनंतर डॉट, तदनंतर लगातार 2 चौकार आले आणि तदनंतर 2 आणि 2 म्हणजेच 99 धावा या तब्बली लागल्या गेल्यात. अर्थातच विजयाकरिता 100 धावेंचं लक्ष हे समोर असणार आहे. एक मोठी टोटल आणि या मोठी टोटलला जर चेज करायचं असेल तर काहीतरी चमत्कार मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. जतपूर्वी दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. आपण समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा फेरबदला करतोय. आपण ऐकूयात अक्षयजी पांडव सर यांच्याकडे मायक्रोफोन सुपूर्द करतोय. धन्यवाद.
दिल हारलो मी, माझ्या दिलाची तूच हाय राणी. तुझ्या इश्कात हुरळून गेले मी, भुंगात पडून आले. हो माझ्या मनात रानावनात स्वप्नात बघतो मी तुला. आली भुंगात केला दंगात, चिंगाट केलं मला. हो मी तर्राट नाचूया थर्राट, वाजवतो झिंगांग धेंगता. सन्माननीय संदेशजी मडवी सदा यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं इथे आगमन होत आहे. संध्याकाळच्या अंतिम सत्रामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. अंतिम सत्रामध्ये इथे उपस्थित असलेल्या मैदानावरच्या सर्व तमाम प्रेक्षक मायबाबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेलेल्या प्रत्येक प्रेक्षक वर्गाचं या वसई ग्रामीण प्रीमियर लीग 2024 मध्ये सहर्ष स्वागत आहे. स्पर्धेचा अंतिम दिवस, अंतिम दिवसामधली ही अंतिम काही 2 मॅचेस, अंतिम संध्या आहे. प्रत्येक वर्षी चातक पक्षाप्रमाणे ज्या स्पर्धेची आपण आतुरतेने वाट पाहतो ती स्पर्धा आपल्या भेटीला आली आणि पाहता पाहता 7 दिवस उलटून गेले. आणि या 7 दिवसामध्ये अगदी रंगतदार खेळ आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या विभागातील आपल्या खेळाडूंचा खेळ आपण विशेषतः जवळून पाहिला. वेगवेगळ्या टीम्समध्ये हे सर्व खेळाडू डिवाइड झाले, संधी मिळाली. काहींनी त्या संधीचं सोनं केलं, काहींना यावर्षी तेवढा चांगला परफॉर्म दाखवता आला नाही. मात्र पुढच्या वर्षी संधी पुन्हा एकदा तुमच्याकरता निर्माण होईल. मात्र या लीगच्या सुरुवातीलाच एक गोष्ट जी मी म्हटली होती ना, ते लीगच्या शेवटी पुन्हा एकदा सांगण्याची इच्छा होते. इथे संघमालक तुमच्या चांगल्या उत्तम दर्जाच्या खेळाकरता जो काही घामाच्या कष्टाच्या कमाईतनं पैसा खर्च करतात ना, त्या पैशाचं चीज हे नक्की या लीग फॉर्मॅटमधनं झालं पाहिजे. ही एक छोटीशी आशा या सर्वच खेळाडूंकडनं आपण पुन्हा एकदा ठेवू आणि या वर्षातल्या या स्पर्धेला आपण या 2 सामन्यांनंतर बाय बाय करणार आहोत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. पहिला बॉल इथे मात्र पहिलाच बॉल, जैसे को तैसा मिला तो बडा मजा आया, जशास तसं चोख प्रतिउत्तर. बॉल 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार 4. पहिल्या बॉलवर इथे एक चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला, चौकारामध्ये परावर्तित केला. यावेळेस चेंडूला फक्त पाहिलं, सोडून दिलं. द्विधा मनस्थिती ती कधीही पोषक नसते तुमच्याकरता आणि ती द्विधा मनस्थिती सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळाली. फलंदाज खेळू की नको खेळू या द्विधा मनस्थितीमध्ये होता. हाफ हार्टेड स्ट्रोक असं म्हटलं जातं, अगदी त्या पद्धतीने या बॉलला परावर्तित करण्याचा प्रयत्न. इथे स्लोअर 1चा वापर आणि आपल्या खेळाडू कक्षामधल्या खेळाडूंना अभिवादन करणारा हा एक अप्रतिम फ्लिकचा स्ट्रोक, चौकार 4.
वाईटचा इशारा आला. यावेळेस धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या पुढे सरकत असताना 9 या आकड्यावर. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल उडवलाय जास्त उंची, लांबी कमी, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. पहिल्या नाही तर दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये इथे कॅच कॅरी झालाय. विकेट मिळतीये खेळाडू बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये द डिस्ट्रॉयर अशी त्याची एक स्वतःची वेगळी ओळख त्याने निर्माण केली आहे. ही कॅन डिस्ट्रॉइड एनी काइंड्स ऑफ अटॅक्स. कितीही चांगला अटॅक असला गोलंदाजीचा तरी तो डिस्ट्रॉइड करण्याची ताकद आणि ती कुवत ज्या खेळाडूमध्ये आहे तो सुशांत उबाळे मैदानाच्या आतमध्ये आलाय. अगदी चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. थोडंसं पुढे टाकण्याचा प्रयत्न होता, फंबल जरूर झालं, मात्र एक सिंगलनं इथे वैयक्तिक खातं उघडले झालंय. 1च्या मदतीनं डावाची सुरुवात, इनिंगची सुरुवात, पहिली एक धावसंख्या धावफलकावर अधोरेखित होईल. सुशांत उबाळे आणि ही मॅच आता त्यामध्ये रंगत पाहायला मिळेल. सुशांत उबाळे इथे एक मोठी इनिंग खेळू शकला तर निश्चित या मॅच मध्ये आपल्या टीम करता जागा निर्माण करू शकेल. बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला, चायनीज कट असं त्याला म्हटलं जातं. अगदी त्या लेमन कट प्रमाणे बॉल बॅटचा स्पर्श घेत असताना शॉट फाईन लेग मध्ये वळाला. तिथे जोवर उचलला गेला तिथे रनचा कुठलाही मोह नव्हता. पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीला आखला. या पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेरीस धावफलकावर जर नजर टाकली तर एक विकेट जी मिळाली आहे 2 चौकार खेचणारा फलंदाज हेमंतची, ते एका विकेटच्या पतनानंतर धावसंख्या आहे 10 धावा. येणारे इथनं ओव्हर शेष आहेत 5 आणि या 5 ओव्हरमध्ये 90 धावसंख्येची गरज आहे. एक भला मोठा कळसुबाईचा शिखर तुमच्या समोर उभा आहे आणि हा कळसुबाईचा शिखर तुम्हाला जर पार करायचा आहे तर मग उत्तम दर्जाचा गिर्यारोहक जशी कामगिरी करतो अगदी तशी कामगिरी इथे तुम्हाला करावी लागेल. असं म्हटलं जातं ना, रस्ता कितीही कठीण असला, कितीही मोठा असला आणि कितीही उंचावरचा असला तरी तो रस्ता आपल्या पायाच्या खालीच असतो. त्यामुळे इथे त्या रस्त्याला शोधण्याचा प्रयत्न करावा लागेल. सुशांत उबाळेला स्वतःला आज मैदानाच्या आतनं सिद्ध करावं लागेल. जसं मी म्हटलं त्याच्याबद्दल, ही कॅन डिस्ट्रॉइड एनी काइंड्स ऑफ अटॅक, ते त्याला मैदानाच्या आतनं करावं लागेल. त्याला या भेदक गोलंदाजीला डिस्ट्रॉइड करण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि तेच पाहण्याकरता हा प्रेक्षक वर्ग इथपर्यंत आलाय. कोण जिंकेल या मॅच मध्ये? जय हनुमान शिरवली की जियांशी 11 कनेर? पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. इथे उडवलंय, बॉलला फेकून दिलंय, सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6. थँक्यू डीजे. अप्रतिम फटका इथे पाहायला मिळाला. नवीन गोलंदाज आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर संजय पाचाळकर आणि त्याच्या विपक्षामध्ये हे आक्रमण. पहिलाच बॉल त्याचा अगदी बॅटवर घेतला आणि तदनंतर आपल्या शरीरातली, आपली मनगटातली ताकद त्या बॉलवर झोकली आणि तिथे त्याला लॉंगॉनच्या वरनं फेकून दिलं सीमारेषा पार. षटकार. यावेळेस मात्र अप्पर कट अगदी वीरेंद्र सहवागच्या स्टाईलनं बॉलला यावेळेस 1 बाउन्स सीमारेषेच्या पार चौकारामध्ये कन्वर्ट केलं. रन्स मिळतील 4.
अगदी थोड्या क्षणाकरता तुम्हाला जरूर असं प्रतीत होईल की मैदानाच्या आतमध्ये वीरेंद्र सहवाग स्ट्रोक खेळतो की काय, कारण बलदंड देहेष्टी त्याचीही होती आणि इथेही मैदानामध्ये त्याच बलदंड देहेष्टीनं फलंदाजी करताना सुशांत उबाळे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि क्रिकेटमधलं प्रावीण्य दाखवणारे काही स्ट्रोक असतात, ते क्रिकेटचं प्रावीण्य झळकवणारा हा फटका त्याच्या बॅटमधनं आलाय. तिथे चौकार 4. या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक मान्यवर आपल्यासोबत निश्चित जॉईंट होतील. मयूर कुडू आम्हाला पाहायला मिळत आहेत, तिथे त्यांचंही आगमन होत आहे. मयूर कुडू आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत आहे, वेलकम. पुढचा बॉल या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होते संजय पाचाळकर. इथे त्याच्या विपक्षामध्ये हात खोललेत. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल करतोय, दुसऱ्या रन करता कॉल आणि पूर्ण होईल. हलकंसं फंबल आणि इथे 2चा कॉल तो यशस्वी केलाय. प्रतिषटक जवळपास 17 ते 18 धावा तुम्हाला जोडायच्या आहेत आणि 18 धावा जोडण्याची कुवत ज्या खेळाडूमध्ये आहे तो मैदानामध्ये बॅटिंग करतोय. एक अर्धशतक पहिल्या इनिंगमध्ये पाहायला मिळालंय, जर दुसऱ्या इनिंगमध्ये अर्धशतक पाहायला मिळालं तर मॅच अगदी रंगतदार होईल, यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. काय एकाच मॅच मध्ये 2 अर्धशतक प्रेक्षकांना पाहायला मिळतील याची उत्कंठा जरूर आहे. चांगला बॉल, चांगला बॉल, चांगला बॉल यावेळेस समोरच्या बाजूनं चेंडूला टाकलं, गुडलेन स्पॉटवर पीच केलं, तिकडनं बाहेरच्या बाजूने काढण्याचा प्रयत्न केला आणि हलकासं कट केलं होतं बॉलला, त्याचा फायदा मिळाला. फलंदाजाला टाटा बाय बाय म्हणत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू इथे काउंट केला जाईल. 22 धावा दाफलकावर आहेत. 1.4 षटकांचा खेळ तो इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र फुलटॉस होता, योग्यतेनं त्याला दिशा दिली, योग्यतेनं त्याला मार्गदर्शन केलं आणि बॉलला डीप एक्स्ट्रा कव्हरवरनं उडवलं आणि पाठवून दिलं सीमारेषा पार. चौकार 4. थँक्यू डीजे. एक चांगला स्ट्रोक तिथे प्ले केला गेला, कुठेही जोरकस मारण्याचा प्रयत्न नव्हता, जागा होती उजव्या अष्टीच्या बाहेर आणि त्या जागेचा योग्यतेनं वापर करत असताना बॉलला चौकारामध्ये परावर्तित केलं, 4 रन्समध्ये परावर्तित केलं. मयूर कुडू या स्पर्धेच्या निमित्तानं इथे आपल्यासोबत जॉईंट होत आहेत. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. नवसाईमधलं एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहे. अलॉंग द कार्पेट एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट झालाय. 17 ही धावसंख्या या ओव्हरमध्ये धाफलकावर जरूर जोडली, स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. जशा 17 रन्स या ओव्हरमध्ये आल्या तशाच 17-18 रन्स प्रत्येक ओव्हरमध्ये जर जोडल्या गेल्या तर इथनं जे विजयाचं स्वप्न तुम्हाला पाहायचं आहे ते विजयाचं स्वप्न तुम्ही सत्यामध्ये जरूर उतरवू शकता. हे विजयाचं स्वप्न काय इथे सत्यामध्ये उतरवलं जाईल ते ऐकण्यापूर्वी, ते पाहण्यापूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊ. ऐकूया डीजेला. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा VGPL सीझन 4. थँक्यू डीजे. नवीन गोलंदाज यावेळेस गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता ज्यानं करिश्मा केला आपल्या गोलंदाजीच्या जोरावर, फलंदाजांना अक्षरशः विटीस धरलं. एक मेडन षटक त्याच्या नावावर आहे असा हा गोलंदाज गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर यावेळेस येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तुषार किनी गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पहिला बॉल असेल. इथे त्याचं स्वागत केलंय, बॉलला उडवलंय, हाय अँड हँडसम लॉंग अँड स्ट्रॉंग स्ट्रोक मध्ये पाठवून दिलंय त्याला सीमारेषा पार. षटकार 6. थँक्यू डीजे. काय फटका सजवलाय इथे, ज्या पद्धतीनं लढतोय सध्या सुशांत, एकच गोष्ट सांगावीशी वाटेल. या मातीनं दिला वारसा कठोर छाती दगडाची, दिली नद्यांनी ध्येयासाठी सामर्थ्यता बलिदानाची.
पहा डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची जगदंबेचा पालव इथे लढवई यांच्या सदाशिरी रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी. इथे बेधडक आणि बिंदास्त बॅटिंग ती मैदानाच्या आतमध्ये गरजेची आहे आणि ती बेधडक आणि बिंदास्त बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जशास तसं चोख प्रतिउत्तर ते सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. सुशांत उबाळे या खेळाडूचा रोल या मॅच मधला महत्वाचा आहे आणि तो रोल अगदी योग्य त्याने निभावत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडू ब्रेक झालाय त्यामुळे दुसरा चेंडू मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड केला जातोय. सुशांत उबाळे चांगलं फुटवर्क आहे आणि जेव्हा लेग ब्रेक गोलंदाजी समोर येते ना तेव्हा फुटवर्क ते खूप कामाला येतं आणि इथे जर आपण पाहिलं तर चेंडूला कट करण्याची क्षमता आहे आणि तिथे आपल्या फुटवर्कचा चांगला वापर. काय घडेल या बॉलवर तेही पाहण्यालायक ठरेल. इथे पुन्हा एकदा सुशांत उबाळे या बॉलची रिपोर्ट तुम्हाला मांडवी पोलीस स्टेशन मध्ये नोंद करावी लागेल. एवढ्या लांब दूर सीमारेषा पार षटकार 6. थँक्यू डीजे. मिसिंग कंप्लीट रिपोर्ट करावी लागेल. एवढ्या लांब फेकलं या बॉलला. अगदी 4 ते 5 लोक त्या बॉलच्या शोधामध्ये निघालेत. जबरदस्त फलंदाजी अप्रतिम फटकेबाजी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनणारी फलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. नाव आहे शिरवलीकरांचाच हा ही सुपरस्टार सुशांत उबाळे. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 मॅसिव्ह हिट्स 2 मल्टी हिट्स. नवीन बॉल अवेलेबल आहे तर मुख्य मंचावर नवीन बॉल प्रोव्हाइड करायचा आहे. रुपेश पाटील तिथे नवीन बॉल आहे अवेलेबल खाली. मॅच बॉल येतोय रिटर्न. षटकार षटकार इथे अप्रतिम फलंदाजी जबरदस्त फलंदाजी ती सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. याच करता तर हा प्रेक्षक वर्ग इथपर्यंत आलाय. गोल जर तुम्ही पाहिला तर प्रेक्षक वर्ग अगदी चांगल्या पद्धतीने इथे उपस्थित आहे आणि हा प्रेक्षक वर्ग या मैदानावर का आलाय तर या षटकार चौकारांची आतिषबाजी पाहायला करता आपल्या खेळाडूंना सपोर्ट करण्याकरता. आपले जे खेळाडू या स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीनं परफॉर्म करतायत त्यांचं नावलौकिक आणखी मोठं व्हावं म्हणून ते इथपर्यंत आलेत. सलगचा तिसरा. वाह काय फलंदाजी करतोय काबिले तारीफ. म्हणून मी म्हटलं ना की लेग ब्रेक गोलंदाजी त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रॉंग फुटवर्क ते गरजेचं असतं आणि सुशांत उबाळीचं फुटवर्क अप्रतिम आहे आणि त्याच्या फुटवर्कच्या जोरावर तो आउटस्टँडिंग परफॉर्म सध्या मैदानाच्या आतमध्ये करतोय. सुशांत उबाळे एकदा टाळ्या वाजल्या पाहिजे. 151 धावा या स्पर्धेतल्या त्यानं कंप्लीट केल्यात या षटकाराच्या जोरावर. जबरदस्त बॅटिंग जबरदस्त बॅटिंग. या मॅच मध्ये एक मोठी धावसंख्या उभ्या करताना आपल्या टीमला विजयाच्या दिशेने घेऊन जाताना त्यानं जर एक चांगली इनिंग साकारली तर जी ऑरेंज कॅप आतापर्यंत इकडे तिकडे फिरतीये ती डायरेक्टली उडी मारून त्याच्या डोक्यामध्ये जाऊन बसेल. चांगली बॅटिंग करतोय खूप चांगली स्ट्रोक्स खेळतोय आउटस्टँडिंग परफॉर्मन्स करतोय. याच परफॉर्मला तर सर्वांना पाहायचा आहे तो सध्या मैदानाच्या आतमध्ये सुशांत उबाळे करत असताना. जे मी त्याच्याबद्दल म्हटलं तो जेव्हा डावाकडच्या सुरुवातीला मैदानामध्ये आलं ते कुठेही वावगं नाहीये. ही कॅन डिस्ट्रॉइड एनी काइंड्स ऑफ अटॅक. तो डिस्ट्रॉइड करतोय सध्या गोलंदाजांना. सर्व जी क्षेपणास्त्र आहेत ती निकामी होताना पाहायला मिळत आहेत. यावेळेचा बॉल थोडासा शफल जो झाला होता तिथनं पुन्हा आपल्या जागेवर आला आणि समोर खेळण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये चुकी झाली. रिलीफ मिळतंय गरजेचं आहे. इथे जियांचे 11 कनेर करता रिलीफ येणं खूप गरजेचं आहे जे यावेळेस मिळवून देतोय. आणि यावेळेस ऍड केला त्यामध्ये आणखी 6 बॉल चाललाय मिड विकेट सीमा रेषा पार षटकार 6. बॉल ब्रेक झालेला आहे तो बॉल ब्रेक झालाय
षटकार गेलाय, मात्र बॉल ब्रेक येतो. कारण तेव्हा जेव्हा बॅटचा स्पर्श, नवीन बॉल फेका ग्राउंडमध्ये, बॅटचा जेव्हा स्पर्श झाला ना तेव्हा त्यातनं जो व्हॉइस आलाय तो स्पष्ट सांगतो, चेक करू शकता तुम्ही पाहिजे तर. तो बॉल ब्रेक आहे, तो डायरेक्टली आमच्यापर्यंत आलाय. कारण ज्या पद्धतीनं तो बॉल बॅटला कनेक्ट झाला होता. जबरदस्त बॅटिंग करतोय सुशांत उबाळे, अप्रतिम बॅटिंग करतोय, सुपर परफॉर्मन्स आहे त्याचा. 4 षटकार 24 धावा घेतल्यात आणि मॅचचा चेहरा बदलवलाय. मॅचला कलाटणी देणारी इनिंग त्याला इथे पेशकश करायची आणि मॅचला अक्षरशः कलाटणी देताना तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, चांगला बॉल मात्र उजव्या यष्टीवर. तुम्ही ऑलरेडी शफल आहात, तुम्ही 5व्या स्टंपवर बॅटिंग करताय, तिथनं मग तुमचा जो वाईड आहे तो रीच होतो. धावसंख्या जर आपण पाहिली तर 51 धावा, 51 ऑन बोर्ड. विजयाकरता 51 धावा धाफलकावर लागल्या. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 51 पेक्षा तुम्हाला 2 रन कमी बनवायचे आहेत. 49 धावसंख्येची येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये गरज आहे. 3 षटकं 49 धावसंख्येची गरज. सुशांत उबाळे या मॅचचा हिरो ठरेल की त्याच्या विपक्षामध्ये कोणीतरी येऊन चांगली गोलंदाजी करेल. काय घडेल या मॅचमध्ये आपल्या सर्वांनाच पाहायचंय. सुशांत उबाळेची वैयक्तिक इनिंग जर आपण पाहिली, 13 चेंडू आणि 42 धावा. मी जसं धावसंख्या 51 धावा या धाफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता यावेळेस येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय षटक क्रमांक 4 करता गोलंदाज संजय पाचाळकर. 17 धावा आल्या होत्या त्याच्या पहिल्या षटकामध्ये. या ओव्हरमध्ये कशा पद्धतीची गोलंदाजी करेल, वैयक्तिक कोट्यातील दुसरं सांघिक 4थं षटक त्याच्या वाट्याला आलंय. रोल त्याचा कसा असेल या मॅचचा ते ठरवणारी ही ओव्हर आहे. इथे चुकीचा फटका आणि यष्टीवर वस्त, फर्निचर डिस्ट्रॉइड, क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. चोलीबाई रंगाने फुलाईली टिमक्याची चोलीबाई रंगाने फुलाईली तुझी माझी जमल चोरी माझी अगरी राजा रे तुझी माझी जमल चोरी माझी अगरी राजा रे ऑडिट बसून मी घरात तुझी विसाव करीन मी बाहेर ऑडिट बसून मी घरात तुझी विसाव करीन मी बाहेर टिमक्याची चोलीबाई रंगाने फुलाईली टिमक्याची चोलीबाई रंगाने फुलाईली तुझी माझी जमल चोरी माझी अगरी राजा रे तुझी माझी जमल चोरी माझी अगरी राजा रे 3.1 षटकाचा खेळ, 51 धावा धाफलकावर आहेत. 2.5 षटकांचा खेळ आणि त्यामध्ये 49 धावसंख्येची गरज. संजय पाचाळकर गोलंदाजीच्या ट्रॅकवर खूप चांगली गोलंदाजी केली होती आधीच्या मॅचमध्ये त्यानं. इथे फलंदाज जे सातत्यपूर्ण चुका करताना आपल्याला पाहायला मिळतात. शफल होत आहेत, मात्र जिथे फटका खेळणं गरजेचं आहे तिथे फटका खेळणं त्यांच्याने शक्य होत नाहीये आणि त्याचंच कारण बॉल निर्धावाच्या स्वरूपाने निघताना आपल्याला पाहायला मिळतात. इथे लेग बाईकची 1 रन जरूर ॲड झाली. धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 52 या आकड्यावर गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज संजय पाचाळकर त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एन कडनं बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा सज्ज होत आहे सुशांत उबाळे. संजय पाचाळकर आणि सुशांत उबाळे या दोघांमधला हा संघर्ष
इथे चांगला बॉल, तेवढा चांगला फटका अलॉंग द कार्पेट. बॉल चाललाय काऊ कॉर्नर आणि लॉंगॉनच्या मध्यावर. जोपर्यंत इथे फील्ड केलं, एक सिंगलमध्ये कन्वर्ट केलं, स्ट्राईक रोटेट केली. या षटकानं मॅचचा चेहरा मोहरा काय बदलवला जाईल ते पाहणं लायक ठरेल. येणारे इथनं जे बॉल आहेत ते महत्वाचे असतील. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 3 चेंडूमध्ये काय इथे रिस्क घेतली जाईल की शांत ठेवलं जाईल. इथे चांगला फटका ऑन साईडला खेळला गेलाय. डीप मिड विकेट कडे चाललाय बॉल. जोपर्यंत इथे फील्ड केलं, एक सिंगल मध्येच कन्वर्ट केला जाईल. या ओव्हरमध्ये जर अगदी कमी धावा आल्या तर मॅच थोडीशी तुमच्यापासून दूर जरूर निघून जाऊ शकते. 3.4 षटकानंतर 54 धावा विजयाकरता जर आपण पाहिलं तर इथनं 46 या धावसंख्येची गरज आहे. 14 बॉल 46. येणारे पुढचा बॉल या ओव्हर मधला. गोलंदाज सज्ज होतोय. रिव्हर्स अटेम्प्ट करायचं आहे. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाहीये. हवा ती डोक्याशी खेळतीये असंच म्हणावं लागेल. जी हवा प्रचंड वेगानं मैदानामध्ये वाहतीये ना, ती हवा सुशांतच्याही डोक्याशी खेळतीये असंच चित्र सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. षटक क्रमांक 4 सध्या प्रगतीपथावर आहे. बघूया या शेवटच्या बॉलवर कशा पद्धतीचं आक्रमण सध्या मैदानाच्या आतमध्ये केलं जाईल. पुढचा बॉल इथे मात्र बॅकलिपला खाली केलं, एक सिंगलमध्ये कन्वर्ट केलं, स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. येणारे इथनं 12 बॉल विजयाकरता 45 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडूत 45 धावा काय बनवलं जातील की त्यापासून वंचित ठेवलं जाईल ते पाहण्याआधी एक छोटासा डीजे ब्रेक. चला मॅचकडे आपण पुढे एकदा वळतोय. इथनं जर आपण पाहिलं तर येणारी 2 षटकं 45 धावसंख्येची गरज. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सध्या तुम्हाला पाहायला मिळतोय गोलंदाज रोहित दास. या स्पर्धेमध्ये त्याचा परफॉर्म तो अव्वल जरूर राहिलाय. कशीत कोपरकरांना अभिमान वाटावा अशी कामगिरी या खेळाडूनं जरूर केली आहे. कोपर गावाला बिलॉंग करतो रोहिदास आणि अगदी चांगली कामगिरी त्याने या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर केली आहे. हा बॉल फक्त बाहीला सोडून दिला. सुशांत उबाळेंना वाईटचा इशारा आलाय. धावसंख्येमध्ये इथे वाढ होईल. धावसंख्या 56. एन्काउंटर टोटल धावफलकावर आहे आणि या मॅचमध्ये एन्काउंटर कोणाचं होईल ते पाहण्याला एक ठरेल. गोलंदाजाचं एन्काउंटर असेल की फलंदाजांचं केलं जाईल ते महत्वाचं आहे. फुल टॉस बॉल. एलिमिनेशन बनलं नाही. समोर अमित पाटील आहे त्या क्षेत्रामध्ये. एक सिंगल मध्येच चेंडू कन्वर्ट केला जाईल. सुशांत थोडासा नाराज जरूर असेल. फुल टॉस होता. बॅटवर नीट पद्धतीने घेतला असता तर मिड विकेट काऊ कॉर्नर आणि लॉंग लेग हे क्षेत्र त्याला क्लिअर करता आली असती. येणारे 10 बॉल येणारे 11 बॉल आहेत ना. 11 चेंडू आणि विजया करता 43 रन्स. 11 चेंडू 43 धावा. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता भावेश सध्या उभा आहे आणि त्या भावेशकडनं अपेक्षा जरूर आहे. हा बॉल उजव्याष्टीच्या अतिरिक्त बाहेर. वाईटचा इशारा तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. विरल नायर आमच्याशी जोडले गेलेत. वाईटच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या रोहिदास आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं. पुढचा बॉल
इथे त्याच्या विपक्षामध्ये बॉलला हवेमध्ये उडवलंय. क्षेत्ररक्षक आशाभूत नजरेनं फक्त पाहत राहील. चेंडू त्याच्या डोक्यावरनं संघर्ष असा शंखनाद करत दूर सीमारेषा पार. षटकार 6. थँक्यू. हे गाणं जसं आहे ना अगदी तसंच सुसाट वेगानं मर्सडीज फरारी यांची सवारी करावी लागेल. अगदी वेगानं पुढे जावं लागेल. धावसंख्या 64 धावा. इथे गोलंदाबाचा बॉल समोरच्या बाजूला चांगला फटका जरूर पाहायला मिळाला. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट केला जाईल. स्ट्राईक सुशांतकडे जाईल. येणारे इथनं जे बॉल शिल्लक आहेत या ओव्हर मधले 3, या 3 चेंडूंमध्ये 2 षटकार मॅचचा चेहरा बदलेल. मॅच पुनश्च एकदा ऑन होईल. सध्या मॅच स्टॉप आहे असंच म्हणावं लागेल. 2 षटकारांना मॅच ऑन होऊ शकते. 35 धावसंख्येची गरज आहे. येणारे 9 चेंडू शिल्लक आहेत. इथे सुशांत समोरच्या बाजूनं लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक तो चर्चेमध्ये आहे. तो बिझी आहे सध्या. त्याच्याकडे खूप जास्त बॉल येत आहेत. अमित त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करतोय आणि अगदी चांगली फिल्डिंग त्याच्याकडनं पाहायला मिळते आहे. लाल कलरची कॅप परिधान केली आणि लाल कलर म्हणजे धोक्याचा इशारा आपण म्हणतो आणि अगदी तसाच धोकादायक फिल्डिंग करत असताना तो सध्या मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज रोहिदास आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. यावेळेस मात्र फटका उडवलाय तर खरा हवेमध्ये क्षेत्ररक्षक बॉलवर झेपावतोय आणि तिथे कॅच टिपला जाईल. या कॅचनं ही मॅच आपल्या जवळ आणले की काय असं चित्र आहे. शेवटचा बॉल या ओव्हर मधला शिल्लक आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये येणार आहे. त्यानं जर षटकार खेचला तर मॅच आटोक्यामध्ये येऊ शकते. कारण सुशांत उबाळे एका षटकामध्ये 5 षटकार खेचण्याची कुवत जरूर आहे त्याच्याकडे. त्यामुळे येणारा जो फलंदाज आहे तो षटकार खेचेल का याकडे सर्वांचं लक्ष आहे. विजयाकरता येणारे 7 बॉल आणि 34 धावसंख्येची गरज. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज रोहिदास. 1 षटकार जरी खाला असला तरी या मॅच मध्ये त्याच्या टीम करता जागा इथे निर्माण करतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय नयन. मात्र हवा त्याच्याकरता पोषक नाहीये. आणि मात्र हवा जरी पोषक नसली तरी माझ्या मनगटावर विश्वास आहे. या मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर त्यानं सांगितलंय आणि फेकून दिले बॉलला दूर सीमारेषेच्या पार. मिडविकेटला क्लिअर करणारा षटकार. आता शेवटचे बॉल शेष आहेत 6 आणि धावसंख्येची गरज 28. 4 गगनचुंबी षटकार आणि 1 चौकार या मॅचचं चित्र आहे. इथे सुशांत उबाळे येणाऱ्या ओव्हरमध्ये 28 धावा धाफलकावर लावेल का. शिरवलीकरांनी जे स्वप्न पाहिलंय, जे अनुमान शिरवलीच्या माध्यमातून की क्वालिफाय होऊन फायनल जिंकण्याचं, ते स्वप्न सत्यामध्ये उतरवण्याकरता सुशांत उबाळे त्यांच्याकरता महत्त्वाचा आशेचा किरण सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि त्याची वैयक्तिक इनिंग 46 धावसंख्येची आहे. अर्धशतकाच्या जवळ तोही पोहोचलाय. मात्र त्याचं अर्धशतक आणि टीमचा विजय हे नातं इथे आपल्याला घडत होताना पाहायला मिळेल का, हे सर्व काही आपल्याला पाहायचं आहे. मात्र तत्पूर्वी एक छोटंसं गीत डीजे कडनं ऐकू. तुम्ही जॉईन राहा या स्पर्धेबद्दल, या स्पर्धेबरोबर. स्टे ट्यून्ड.
अगदी जे गाणं लागलंय ना त्या गाण्याप्रमाणे या चेंडूरूपी पोपटाला मैदानामधनं आझाद करत राहावं लागेल. प्रत्येक बॉलवर तुम्हाला षटकाराची अपेक्षा ती करावी लागेल. एंड थोडंसं धोकादायक जरूर आहे, मात्र या धोकादायक एंडची चिंता न करता इथे स्वतःला सिद्ध करावं लागेल. पुन्हा एकदा सुशांत उबाळे तो मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. पुढचा बॉल इथे वा वा व्हॉट अ शॉट, शॉट ऑफ द टुर्नामेंट. या स्पर्धेतला सर्वोत्तम फटका आणि अर्धशतक पूर्ण केलंय सुशांत उबाळेनं. 50 धावांची एक रोमहर्षक उत्कंठावर्धक चेस करत असताना जबरदस्त इनिंग पेशकश केली आहे. अप्रतिम बॅटिंगचं प्रदर्शन, सुपर बॅटिंगचं प्रदर्शन. स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्यांना दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस नियती सुद्धा करत नाही. इथे हे सामर्थ्य विजयापर्यंत घेऊन जाईल का ते पाहायचंय. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. इथे पुन्हा एकदा सुशांत उबाळे बॉलला फेकून देतो सीमा पार. आता काय म्हणावं या फलंदाजाबद्दल, किती थोरवी वर्णावी त्याची तेवढी कमी आहे. काय बॅटिंग करतोय आज तो विध्वंसक आणि विस्फोटक सुशांत तुम्हाला आज मैदानामध्ये पाहायला मिळते. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 84 धावा, 5.2 षटकांचा खेळ समाप्तीला आलाय. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सलग तिसरा मारला तर सचिनजी मालवी विद्यमान अध्यक्ष ज्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. सज्ज होईल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज किरण आशेचा किरण निर्माण करेल की सुशांत उबाळे जशी बॅटिंग करतोय तशीच कार्यान्वित करेल. मॅच अगदी रंगतदार आहे. काय बॅटिंग झाली या मॅच मध्ये, अगदी आउटस्टँडिंग सुपर क्वालिटी दर्जाची बॅटिंग. 2 अर्धशतक एका मॅच मध्ये. इथे फटका फसलाय. कॅचेस विन द मॅच. झेल घ्यावाच लागेल आणि तो झेल पकडला गेलाय. या झेल बरोबर ही मॅच पकडली. मात्र एकदा टाळ्या बनतात सुशांत उबाळे करता. ज्या पद्धतीने हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये लढला अगदी काबिले तारीफ. सुपर इनिंग त्यानं पेशकश केली. सर्वांना मंत्रमुग्ध करणारी, सर्वांना 100 धावसंख्येची मॅच पहाट ठेवण्याकरता भाग ज्यानं पाडलं त्या खेळाडूचं नाव आहे सुशांत उबाळे. 100 धावा जेव्हा धावफलकावर लागतात 6 ओव्हरच्या मॅच मध्ये तेव्हा प्रेक्षक जे मोबाईल पासून दूर होतात, मैदानावरनं त्यांचं लक्ष विचलित होतं, त्या सर्वांना या मैदानाशी खिळवून ठेवलं असा हा खेळाडू सुशांत उबाळे. व्हॉट अ इनिंग, व्हॉट अ इनिंग, सुपर इनिंग. सुशांतच्या या बहरदार फलंदाजी करता 1000 रुपयाचं कॅश प्राइज सन्माननीय सचिनजी मालवी साहेब ज्यांच्या माध्यमातून आलाय. काय बॅटिंग केली आज, अगदी मंत्रमुग्ध. व्हॉट अ बॅटिंग, सुपर. नवीन बॅटर विशाल धोदडे मैदानाच्या आतमध्ये आलाय. इथे आल्या आल्या चांगला फटका त्यानं जरूर सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे. प्रतिकार मंदावला, प्रतिकार शांत झाला जसा सुशांत उबाळे मैदानाच्या बाहेर गेला. दोन चेंडू 15. नयन मैदानामध्ये या. एक एक्स्ट्रा बॉल इथे मॅच मध्ये पुनरागमन करून देऊ शकतो. मात्र सेमीफायनल आपण जिला म्हणू शकतो क्वालिफाय 2 जी मॅच अगदी जशी व्हावी तशी झाली. जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. अगदी स्वतःचं सामर्थ्य सुशांत उबाळेनं जरूर दाखवलं. पराभव तुमच्या वाट्याला येतात तो क्रिकेटचा अविभाज्य घटक आहे. या खेळामध्ये कोणीही एक टीम जी राजा नाही आहे आत्तापर्यंतच्या क्रिकेटच्या इतिहासामध्ये. ज्यानं अनेक वर्ष क्रिकेटच्या खेळावर अधिराज्य गाजवलं तो वेस्ट इंडिजचा संघ यंदाच्या वर्ल्ड कपला क्वालिफाय करू शकला नाही. हा क्रिकेटचाच इतिहास आहे. त्यामुळे क्रिकेटमध्ये कुणीही एक राजा नाही आहे. सज्ज होतोय आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज किरण गोवारी.
नयनच्या विपक्षामध्ये. इथे फटका तर चांगला आहे, मात्र या फटक्याला 4 धावसंख्येची जोड जरूर मिळेल. मात्र जे 100 धावसंख्येचं आव्हान तुमच्या विपक्षामध्ये आहे ते कंप्लीट करणं थोडंसं कठीण जाईल. मात्र 89 धावसंख्येपर्यंत पोहोचलाय तो जय हनुमान शिरवलीचा संघ. लीग स्टेजमध्ये एकही सामना पराभूत केला झाले नाही ते, आणि क्वालिफायर राऊंडचे दोन्ही मॅचेस जवळपास पराभवाच्या छायेखाली. यावेळेस मारला पुण्याच्या एकदा बॉल सीमारेषा पार. मात्र या षटकारानं धावसंख्या 95 वर फक्त 4 धावेनं पराभव स्वीकारावा लागलाय इथे टीम जय हनुमान शिरवलीला. मात्र तुमच्या लढाऊ वृत्ती करता सर्व खेळाडूंना शुभेच्छा आहेत. जो आई गावदेवी चांदीपचा मंडप आहे त्याच्या राईट साईडला, म्हणजे तिथनं राईट साईडला जो मंडप आहे तिथले प्रेक्षक जरा थोडंसं सांभाळून बसायचं आहे. हवेचा प्रचंड वेग आहे आणि इथनं मंडप थोडासा आम्हाला क्रॉस दिसतोय. चला, हँडशेक करण्याकरता या मैदानामध्ये जय हनुमान शिरवली ज्या पद्धतीने खेळला ते काबिले तारीफ होतं. दोघांनी हँडशेक करा आणि ही मॅच मैत्रीपूर्ण होती, ही लढत मैत्रीपूर्ण होती ते दर्शवा. निलेश, आपल्या खेळाडूंना पाठवायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. सर्व खेळाडू या मैदानाच्या आतमध्ये हँडशेक करून ही मॅच तिथे समाप्त झाली हे आपण स्पष्ट करायचंय. या सर्वच खेळाडू या मैदानामध्ये या लवकरात लवकर.